नाशिकचे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या काही दिवसांपासून आमदार कॉम्रेड जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील आदिवासी मागासवर्गीय शेतकऱ्यांनी महामुक्काम आमरण उपोषण सुरू केलंय। शनिवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून लवकरच मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। मात्र जोपर्यंत मंत्रालयातून लिखित आदेश पारित होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदोलकांकडून घेण्यात आली होती। आम्ही इथं कलेक्टर साहेबांच्या बरोबर आज एक बैठक लावली आणि जे मुख्यमंत्री साहेबांनी मोघम अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं की ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत ह्या मागण्या 3 महिन्याच्या आत पूर्णपणे म्हणजे मार्गी लावाव्यात आणि कुठलीही मागणी शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचा आदेश कलेक्टर साहेबांना दिला होता। परंतु त्यांना निर्देश कुठल्याच प्रकारचे दिले नाही की कुठली मागणी कशा पद्धतीने सोडवावी याच्याबद्दल कुठलं गाईडलाईन नव्हती आणि म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना आज भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली आणि आता 2:30 वाजल्यानंतर पुन्हा एकदा बैठक त्यांच्याकडे लावली आणि एक मागणी कशा पद्धतीने हँडल होईल, कशा पद्धतीने सोडवली जाईल याच्याबद्दल त्यांचा सल्ला आणि त्यांची पुढची कारवाई काय कराल याच्याबद्दल माहिती घेतली। काही प्रश्न त्यांनी राज्य शासनाला पॉझिटिव्हली त्याचं मार्गदर्शनासाठी पाठवलेले आहेत आणि काही जे प्रश्न आहेत केंद्र सरकारकडे, कांद्याचा प्रश्न असेल किंवा अंगणवाडीच्या पेमेंटचा प्रश्न असेल, हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडं त्यांनी पाठवलेले आहेत। ते म्हणायचे की तुमचं आता हे आंदोलन थांबवा, आम्ही हे संबंध तुमचे प्रश्न राज्य शासनाच्याकडं मंजुरीसाठी पाठवतोय आणि जी काही कामं करायची आहेत, वन जमिनीचा प्रश्न आहे, त्याचे 7बारेची दुरुस्ती करायची आहे, वन जमिनीचं क्षेत्र वाढवायचं आहे, ते आम्ही आमच्या पातळीवरती अत्यंत युद्ध पातळीवरती करू। तर अशा प्रकारचं सांगितल्यानंतर ते म्हणायचे की तुम्ही आता आंदोलन स्थगित करा। परंतु मागचा जो 2018 पासूनचा अनुभव आहे तो अत्यंत कटू अनुभव आहे आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आजपर्यंत हे 5-6 दिवस लोक बसले, अजून 2-3 दिवस इथं थांबतील, तुमची गाडी एकदा ट्रॅकवरती आली आणि ह्या आमच्या मागण्यांची पूर्तता करायला धावू लागली, आम्हाला खात्री वाटली की आता खरोखर काम चालू झालेलं आहे, त्या दिवशी आम्ही इथून हलणार आहोत। अन्यथा तुम्हाला जर इथं सगळ्याच गोष्टीची अडचण वाटत असेल तर आम्ही इथून उठून गोल क्लब मैदानावरती जाऊ, तिथं थांबू किंवा अजून तिथंही जर अडथळा वाटला तर सरळ जेलभरमध्ये आम्ही जाऊ आणि इथं मागणी आमची जेलमध्ये असलो तरी आमच्या मागण्या ह्या ज्या आहेत ह्या चालूच राहतील आणि त्या पद्धतीने कामाची पूर्तता करावी अशा प्रकारचं आम्ही त्यांना विनंती केली। त्यांनीसुद्धा आम्हाला खात्री दिली की मी चांगल्या प्रकारे याचा पाठपुरावा करून आणि जे माझ्याकडून इथलं या मागण्यांची अंमलबजावणी आहे ती शक्यतो चांगल्या पद्धतीने करेल आणि टाईम प्रोग्राममध्ये 3 महिन्याच्या आत जे शक्य आहे ते करून देईल आणि जे काही राज्य शासनाकडं आम्ही मार्गदर्शनाखाली काही मागण्यांच्या बाबतीमध्ये सल्ला मागितलेला आहे, तो सल्ला आला की आम्ही त्या पद्धतीने इथं त्या पण मागण्या इथं सोडवण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे। तेव्हा आमची भूमिका अशी आहे की आम्ही यांची जी यंत्रणा आहे, सर्वच जिल्ह्याची यंत्रणा, मग ती रेव्हेन्यूची असेल, अजून फॉरेस्टची असेल किंवा आपल्या जिल्हा परिषदची असेल, ह्या सगळी जे काही यंत्रणा आहे ही कामाला लागली आणि आम्हालाही खात्री पटली, कारण त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं की सोमवारी अजून आपण एक आढावा बैठक घेऊ आणि त्याच्यानंतर दर 15 दिवसानंतर ह्या संबंध मागण्यांच्याबद्दल आपण पुढे कशी वाटचाल केली, वाटचाल करताना कोणत्या अडचणी आल्या याचा आढावा घेऊ आणि ते संबंध प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला इथं आश्वासन दिलं। म्हणून आम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवून त्यांना आम्ही सांगितलं की जोपर्यंत गाडी रुळावर पळत नाही तोपर्यंत आम्ही इथं तुमची वाट पाहतोय। आम्हाला खात्री झाली का त्या दिवशी आम्ही इथून निघून जाऊ, आम्हाला काही घर बांधून इथं राहायचे नाही आहे आणि म्हणून लोकांचे जे काही प्रश्न आहेत अत्यंत लहान प्रश्न आहेत, पण ह्या लोकांच्या दृष्टिकोनातून जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सोडवावा अशा प्रकारची अपेक्षा ठेवून आम्ही
आज इथं आंदोलनामध्ये उतरलो होतो. आम्हाला खात्री आहे की आमच्या आंदोलनाचा सरकारच्या आर्थिक व परिस्थितीवर कुठलाही भार पडणार नाही. सरकारने हो म्हणून ते राबवावेत एवढीच अपेक्षा आम्ही करतोय. आणि आम्ही जनतेला पण इथल्या नाशिकच्या जनतेला जो त्रास झाला त्याच्याबद्दल त्यांची क्षमा मागतोय. पण त्या जनतेने सुद्धा सरकारला सांगावं की लवकरात लवकर ह्या गरीब लोकांचा प्रश्न सोडवावा आणि हे नाशिक इथून मोकळं करावं अशा प्रकारचा त्यांच्याकडून तरी रिक्वेस्ट जायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. काम सुरू करतोय पण हे काम सुरू करताना आम्हाला खात्री पटली पाहिजे आणि म्हणून सोमवारच्या नंतर ह्या कामाला गती येणार आहे. आणि ती गती आम्हाला कळली, आम्हाला खात्री पटली की त्या दिवशी आम्ही आमचं जे काही आंदोलन आहे ते आम्ही मागे घेऊ. आंदोलन चालू राहील. असंच आहे. सोमवारनंतर तुमचा हा इथून घरकुला जायचं का पुढे जायचं हे निर्णय स्थलांतरित करण्याचा हा पुढे सोमवारच्या नंतर अजून इथे हायच्या परिस्थितीत राहणार समोर बघून सोमवारी पुन्हा एकदा बैठक होईल का काय सोमवारी कलेक्टर साहेबांकडे परत बैठक होईल आणि इथं आमची पण बैठक होईल. जर हालचाल सुरू झाली, काम गतीने चालू झालं तर आम्हाला काही इथं राहायचं काही स्वारस्य नाही. नाही पण तुम्हाला आश्वासन मिळालं आहे, तुम्ही नाशिककरांचं भावना विचारात घेता, गोल्फ क्लबला बसणार का आता? नाही आता नाही सोमवारपर्यंत. मोर्चामध्ये सहभागी असलेले नाशिक जिल्ह्याच्या 15 तालुक्यातील सर्व मोर्चेकऱ्यांच्या समोर जे कलेक्टर साहेबांच्या समोर आज चर्चा झाली ती थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. कॉम्रेड, आपण 26 तारखेपासून आपण ह्या ठिकाणी थांबलेलो आहोत. सुरुवातीपासून आपण सगळ्यांनी शिस्त पाळलेली आहे. इथं काही जाहिरातीचे पोस्टर आहेत, त्या पोस्टरला सुद्धा कोणी हात लावलेला नाही. त्याचबरोबर इथं 3 हायस्कूल आहेत, त्या हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे. एकाही विद्यार्थ्याला परीक्षेला अडथळा येईल असं कोणी काम करता कामा नये. ते 3 हायस्कूलचे गेट आहेत, दरवाजे आहेत, त्याचा जाणारा रस्ता आहे तो आपण मोकळा करून ठेवायचा आहे. आज शनिवार, उद्या रविवार, परंतु सोमवारपासून पुन्हा परीक्षा सुरू होईल. त्यावेळेस आपल्याला त्या सोमवारचा पेपर आहेत 11 ते 2 ह्या काळामध्ये आपण घोषणा पण द्यायच्या नाही आहेत. विद्यार्थ्यांना इथून त्यांच्या परीक्षा केंद्रावर जायला कोणी अडथळा करता कामा नये. त्यांना सुरळीतपणे त्यांच्या नंबरपर्यंत गेला पाहिजे अशा प्रकारची सूचना आपण करतोय. इथं आमचा हा जो मोर्चा ज्या मागण्या घेऊन इथं नाशिकपर्यंत आलोय, कलेक्टर साहेबांमार्फत आपण ह्या मागण्या सरकारकडे नेत आहोत. 2 फेऱ्या आपले सरकारच्या बरोबर आपल्या चर्चेच्या झालेल्या आहेत. त्यातून पहिल्या दिवशी मोघम चर्चा झाली. काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली. आपल्या मागण्या सगळ्या त्यांच्यासमोर सविस्तर आपण ठेवल्या, परंतु त्याने एक मागणी व्यवस्थितपणे चर्चा करून त्याच्यावर निर्णय घेतला नाही. तर त्याने सगळ्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्याने सांगितलं की ह्या सगळ्या मागण्या 3 महिन्याच्या आत आम्ही पूर्ण करू. आणि त्या 3 महिन्याच्या आत ज्या वन जमिनीच्या सकट ज्या मागण्या आहेत, अंगणवाडी, त्याचबरोबर आशा वर्कर, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी, डाटा ऑपरेटर आणि रोजगार सेवक, त्या सगळ्यांच्या मानधनाच्या बाबत विचार करू. त्याचबरोबर कांद्याचा प्रश्न आहे. कांदा कालच 50,000 क्विंटल हा बांगलादेशासाठी त्याने निर्यात करण्याचं धोरण हे जाहीर केलं, परंतु 50,000 क्विंटल नाशिक जिल्ह्याचं म्हणजे एका गावाचं उत्पन्न आहे ते. आणि म्हणून हे कांद्याची बंदी ही तात्काळ उठवावी आणि संबंध
जे गरजू देश आहेत त्या देशामध्ये हा आपला कांदा हा निर्यात करण्याचं धोरण सरकारने जाहीर करावं. त्याचबरोबर आपले जे काही जुनी पेन्शन योजनेवाले आहेत त्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि संपूर्ण कर्ज जे आहे शेतकऱ्याचं ते शेतकऱ्याचं सर्व कर्ज माफ करावं, वीज बिल माफ करावं, 24 तास वीज शेतकऱ्याला द्यावी. अशा प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या टप्प्याटप्प्याने पुऱ्या करू असं पहिलं सरकार म्हणत होतं आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही टप्प्याटप्प्याने पुऱ्या करा, पण जोपर्यंत आमची शेवटची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा मुक्काम हलवत नाही. आणि म्हणून सरकारला सांगितलं की टप्प्याटप्प्यात सोडून द्या, तुम्ही आमच्या मागण्या पूर्णच्या पूर्ण ताबडतोब मार्गी लागतील अशा प्रकारची ॲक्शन घ्या. आणि ज्या दिवशी आम्हाला खात्री होईल की आमच्या मागण्या आता पूर्णत्वास जाऊ लागलेल्या आहेत त्यावेळेस आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ. आणि म्हणून मित्रांनो, आपण कलेक्टर साहेबांना आता जे आश्वासन दिलेलं आहे आपण दिलेलं आहे, कलेक्टर साहेबांनी आपल्या मागण्या मान्य करण्याचं त्या सोडवण्याचं आश्वासन आपल्याला दिलं. तसं आपण त्यांना आश्वासन दिलं आहे की 2 दिवस आज आणि उद्या सुट्टी आहे, परवाला परत कलेक्टर साहेबांच्याकडं आपण बसून कलेक्टर साहेबांनी सोमवारी कुठल्या मागण्यांवरती त्यांचा अहवाल त्यांची प्रतिक्रिया सरकारकडे दिलेली आहे त्याचा पण आढावा घेऊ. त्याच्यावर सरकारची प्रत्युत्तर काय आहे, त्याला काय त्यांनी समर्थन दिलं आहे त्याचं पण आपण माहिती घेऊ. आणि 1 आठवडा जर आपल्याला खात्री झाली की इथं सरकार आता कामाला लागलेलं आहे तर आपण या सोमवार मंगळवारच्या नंतर नक्कीच आपण आपला निर्णय आपल्या कलेक्टर साहेबांच्या इच्छेप्रमाणे आपण घेऊ. परंतु कलेक्टर साहेबांना आम्हाला हे सांगायचं आहे की सुरगाणा तालुक्यामध्ये पिंपळसोंड नावाचं गाव आहे, आपण इथं जमीन मागतोय आणि फॉरेस्टवाले त्या पिंपळसोंडला जाऊन लोकांचे प्लॉट मोजण्याचं काम करतात. पिंपळसोंडची माणसं इथं आलेली आहेत मोर्चामध्ये आणि हे जाऊन स्वतः तिथं मोजायला लागलेले. आम्ही आरेफला पण फोन करून सांगितलं की हा उद्योग बंद कर, आम्ही इथून मोकळे झाल्यानंतर. दरम्यान यामुळे शिष्टमंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये झालेली ही बैठक निष्फळ ठरली. मात्र 4 मार्चपर्यंत मागण्या लिखित स्वरूपात मान्य करण्यात येतील असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय. यामुळे आज या मागण्या मान्य होणार की हा महामुक्काम मोर्चा असा सुरू राहणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज कंटिन्यू 24, नाशिक.